शिरोळमध्ये बनावट माहिती देऊन दस्त नोंदणी केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। शिरोळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी खत नोंदणी करताना न्यायालयीन वाद प्रलंबित नसल्याची खोटी माहिती देऊन दस्त नोंदणी केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी दुय्यम निबंधक कार्यालय शिरोळ येथील दुय्यम निबंधक सौ वहिदा निसार चौधरी यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार रंगराव बापू घोलप व कृष्णात शंकर यादव दोघेही राहणार सावर्डे तर्फे 7वे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर यांच्या विरुद्ध नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 82 तसेच भारतीय न्याय संहिता BNS 2023 मधील कलम 229, 2, 236, 237, 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 24 नोव्हेंबर 2025 रोजी शिरोळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात संबंधित जमिनीच्या खरेदी खताची नोंदणी करण्यात आली। संबंधित मालमत्तेबाबत न्यायालयीन आदेश व माहिती उपलब्ध असतानाही दस्तामध्ये कोणताही दावा किंवा न्यायालयीन प्रकरण प्रलंबित नसल्याचे नमूद करून खोटी माहिती सादर करण्यात आल्याचा आरोप आहे। त्याआधारे दस्ताची नोंदणी करण्यात आल्याने शासनाची दिशाभूल झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गोरे, जयसिंगपूर पोलीस ठाणे अतिरिक्त कार्यभार शिरोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। SK न्यूज शिरोळ।